या आखाती युद्धामुळे महागाई शिगेला पोचता इथली व्यवस्था कोलमडलेली आपल्याला दिसणार आहे. किंवा आग्रह आपण असताना केला, माहिती आपण असताना दिली, तो लोक वाचवायला स्वतःला सुरुवात करतील अशी असतात. आणि म्हणून नरेंद्र मोदी झाली तुमची 15 वर्ष. तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. येऊ द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा आणि ते इंडस्ट्री थांबवा. आमच्या पुढे 2च मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा. आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खाली करा आणि असताना बघून. इथल्या बीजेपी वाल्याने सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत. सत्ता ही तुमचीच राहणार आहे. का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले. तुम्ही काही निवडणूक घेणार नाही. तुम्ही काही निवडणूक घेणार नाही. त्याच्यावर सत्ता तुमचीच नाही. फक्त सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम कायम राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हा द्यावाच लागतो. त्याची बळी आहे. बळी कोणाचा द्यायचा?